नमस्कार मंडळी, आज आपण पालघर जिल्ह्यातील वाड्याजवळील गोवर्धन इको विलेज याबद्दल माहिती जाणून घेत आहोत. डोंगराच्या कुशीत वसलेलं नदी, डोंगर, उंच उंच झाडं, रंगीबेरंगी फुले अशा निसर्गाने वेढलेल्या गोवर्धन इको विलेजमध्ये आज आपण जात आहोत. खूप दिवसापासून गोवर्धन इको विलेजला जाण्याचा प्रयत्न होता आणि काही योग येत नव्हता. आज तिथे जाण्याचा योग आला आणि तेथील माहिती आणि निसर्ग तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी करत आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने विविध मंदिरं, आध्यात्मिक शक्ती, गोकुळ, पाहण्यासारखी ठिकाणे इत्यादी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्य गेटमधून आतमध्ये आल्यानंतर बाहेरच्या बाजूला पार्किंगची सोय आहे. गोवर्धन इको विलेज वाडा आणि इस्कॉनच्या भव्यतेबद्दल खूप वेळा ऐकलं होतं, पण जाण्याचा योग येत नव्हता आणि तो आज आला. मी आणि माझी मैत्रीण सारिका आम्ही दोघींनी जाण्याचा प्लॅन केला. सकाळी 10:30 वाजता आम्ही पालघरवरून निघालो आणि 2 व्हीलरवर 1.5 तासामध्ये इको विलेजला पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर डोंगराच्या कुशीत आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या इको विलेजचा मनमुराद आनंद घेतला. गोवर्धन नाव घेतलं की आपल्याला श्रीकृष्णाच्या गोकुळातील लीला आठवतात. काहीसं असं चित्र गोवर्धन इको विलेज येथे पाहायला मिळतं. श्रीकृष्णाच्या बालपणीचे प्रसंग, कंस मामाकडून झालेलं आक्रमण, त्यामधून श्रीकृष्णाने केलेलं समाज प्रबोधन याच्या विविध प्रतिकृती येथे साकार करण्यात आलेल्या आहेत. भगवद्गीता व त्यातील बोधवाक्य यांच्यातील आधारे आत्म्यापासून परमात्म्याचा शोध घेण्याचा, निरोगी आरोग्यासाठी आयुर्वेद, योगाचे शिक्षण, ज्याचा उपयोग करून आपल्या जीवनात खरं सुख मिळू शकतो, हेच या ठिकाणी निर्माण जगप्रसिद्ध इस्कॉन समूहाने केलेलं आहे. पुढे आम्ही मुख्य मंदिराच्या दिशेने निघालो. सभोवतालचा हिरवागार निसर्ग पाहून मन प्रफुल्लित झालं. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम वृंदावन बिहारी मंदिर लागतं. या मंदिराचं बांधकाम फार आकर्षक आहे. एका बाजूस सुंदर आणि प्रशस्त संगमरवरी शिड्या चढून आपण भव्य अशा दालनात प्रवेश मिळतो. समोरच वृंदावन बिहारी यांचं अप्रतिम कलाकुसर असलेलं मंदिर आहे, जे भगवान राधाकृष्णाच्या वृंदावन बिहारी रूपाला समर्पित आहे. समोर असलेल्या भव्य दालनामध्ये प्रवचन केलं जातं. हजारो श्रद्धाळू आणि अनुयायी येथे एकत्र बसून गीतासार आणि उपदेश संभाषणाचा आनंद घेतात. मंदिराच्या अगदी समोर इस्कॉनचे संस्थापक भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांची बैठी मूर्ती स्थापित केलेली आहे. वृंदावन बिहारी मंदिरापासून डाव्या बाजूला सरळ चालत गेल्यानंतर सुंदर असं हिरवगार उद्यान दिसतं. ते काहीसं एका टेकडीवर बनवलेलं आहे, ज्याच्या मध्यभागी एक भव्य वास्तू नजरेस पडते. ती वास्तू म्हणजे मदन मोहन मंदिर, जे भगवान राधाकृष्णाच्या मदन मोहन रूपाला समर्पित आहे. दिवसातून ठराविक वेळा हे मंदिर उघडतं. येथे श्रीकृष्णाच्या जन्मापासून संपूर्ण अवतारातील विशेष महत्त्व असलेल्या वास्तू, प्रसंग तसेच जगाच्या प्रतिकृती बनवण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने श्री राधाकृष्ण यांची मंदिरे, यमुना नदी, गोवर्धन पर्वत, कदंब वृक्ष, कालियामर्दन, राधाकृष्ण कुंड, रासलीला, काही मंदिरांचे सध्याचे औषध आपणास प्रत्यक्ष गोकुळात असल्याचा आनंद देतात.
सोबतच तेथील गाईड आपल्याला प्रेमळ आणि भक्तिभावाने सर्व माहिती नीट समजावून सांगत असतात. या सभोवताली असलेल्या दुर्मिळ वनस्पती सौंदर्यात अधिक भर घालतात. सर्वांसाठी चांगल्या जगण्यासाठी सेवा आणि आपल्या मातृभूमीचं जतन करणाऱ्या संकल्पनेवर आधारलेलं 140 एकर क्षेत्रावर गोवर्धन विलेज विस्तारलेलं आहे. गोवर्धन इको विलेज हे ठिकाण जिथे अनेक पर्यावरणपूरक उपक्रम आढळतात. निसर्ग आहे म्हणून आपण आहोत. निसर्ग नसेल तर आपण अजिबात नसू. निसर्गाने दिलेलं वरदान पृथ्वीवर जीवनाच्या कार्यासाठी आवश्यक आहे. मानवजातीच्या विकासासाठी, भावी पिढ्यांसाठी त्याचं संवर्धन करणं आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. निसर्गाचा ऱ्हास करणं प्रत्येकाने थांबवलंच पाहिजे. नैसर्गिक साधन संपत्तीचं जतन करण्यासाठी सर्वतोपरी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, जेणेकरून पृथ्वीवर सजीवांचं जीवन कायमस्वरूपी सुरक्षित राहील. संध्याकाळी चालू असेल. इकडे पण आतमध्ये काहीतरी आहे. इकडे आतमध्ये काहीतरी आहे. हां, चला जाऊया, बघूया काय आहे. हां, माणसाला जीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी निसर्गाकडून मिळालेल्या आहेत. आज विज्ञानाच्या शिखरावर असताना सुद्धा निसर्गच आपल्या गरजा पूर्ण करतो. ही एक देणगी आहे जी निसर्गाने आपल्याला दिली आहे, कारण ती पृथ्वीवर लाखो सजीवांचं संरक्षण करत असते.
બનાવવાનું હોય ને કમ્પોસ્ટ ને બધું છે મૂળપુટી રોગની સીડી છે ત્યાં दान बिहारी भी आते हैं ना। हाँ, इधर दान बिहारी जी का भी मंदिर है। नीचे के साइड में वाली झूलन भी है। सेम सेम ना इकडनं जायचं इकडे मागे गोदाम गोदाम म्हणजे बघायचं चला रस्ता आहे ना बाहेर जायला आपल्याला मग असं पूर्ण फिरून असं लांब आहे? जायचं नाही ते गेट जवळ निघू आपण जाऊया असं मग. पूर्ण फिरू इकडून जाऊन आलं तर तिकडे जाऊ आता हरे कृष्णा। मग मी गाईड आहे ना कट्टी वृंदावनची मग फ्रेंड्स ह्याला ना केळ्याचं झाड म्हणतात आणखी ह्याला वृंदावन फॉरेस्ट म्हणतात टेम्पल दर्शन म्हणजे तुम्ही वाचून इथूनही जाऊ शकतात निसर्ग ही देवाने दिलेली अत्यंत सुंदर अशी देणगी आहे. अशा या सुंदर निसर्गरम्य ठिकाणी आज भेट दिल्याबद्दल खूप आनंद वाटतोय. तुम्ही सुद्धा तुमच्या वेळात वेळ काढून गोवर्धन इको व्हिलेजसाठी सहलीचा प्लॅन करू शकता आणि निसर्गाचा मनमुराद आनंद घेऊ शकता. मंडळी, निसर्गाच्या सानिध्यातली आणि डोंगराच्या कुशीतली आजची निसर्ग सहल तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा.